नमस्कार मित्रांनो, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून हॅपी न्यू इयर. तुमच्या सगळ्यांचा हा नवीन वर्ष आनंदीचा आणि भरभराटीचा जाओ. तसं तर आपला मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतो, पण ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा लपंडावचा भाग म्हणजे 1 जानेवारी 2026 चा भाग धमाकेदार आहे. आता गौतम या मनस्विनीच्या तावडीतून सुटणार आहे आणि त्यात तिला तेजस्विनी त्याला मदत करणार आहे. इतकंच नाही तर गौतम थेट आता सखीला सांगण्यासाठी तिच्या चाळीत सुद्धा पोहोचलाय. पण आता मनस्विनी असा डाव टाकते की तिथे जाऊन सुद्धा आता गौतम सखीला सांगतो की नाही हे बघण्यात आता इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की सखीला अशी काय गरज पडते की ती जाऊन थेट आता मनस्विनीच्या पायात पडते आणि तिला ती मदत मागणार आहे. पण सरकार आता सखी समोर प्रॉपर्टीचे पेपर्स करते आणि म्हणते की आधी यावर सह्या कर. तर बघूया प्रेक्षकांना आता सखी काय करणार आहे आणि सखी सोबत असं घडलं तरी काय. त्याचबरोबर आता गौतम सखीला सगळं सांगून टाकणार का मनस्विनीबद्दल तेही सुद्धा बघूया आपण आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नेहमी तुम्ही 2-3 लोक जे सतत कमेंट्स करत असतात, मला खूप आवडतं तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडतो, तुम्ही छान त्या व्हिडिओला लाईक करता. थँक्यू सो मच. तर विदाऊट एनी डिले सुरू करूया आपण आजच्या भागाला. तर काय होतं, आता सखीला गौतम काकाचा फोन आला असतो म्हणून ती आता टेन्शनमध्ये असते थोडं, कारण तिला अर्धच ऐकू गेलं असतं. आणि तिथे आता किरण आणि काना सुद्धा असतो. तर किरण म्हणतो आता सखीला, सॉरी सखी वहिनी, पण मला असं वाटतं तुमच्या गौतम काकाला ना काहीतरी वेगळं म्हणायचं असेल आणि तुम्हाला लपंडाव असं ऐकू आलं असेल. ते काय वहिनी, आपले सानप काका आहे ना, ते खेळतात ना लपंडाव. 2 घोट त्यांच्या पोटात गेले की ते करतात, असं खेळतात आपला लपंडाव. तर इथे काना सुद्धा म्हणतो सखीला की हो, तसं सुद्धा आपले गौतम काका कुठे एरवी शुद्धीत असतात ना. आणि कान्हा आता सखीकडे बघतो आणि म्हणतो, तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. तर आता सखी अशी खूप टेन्स्ड असते आणि सखी तिथून नाही नाही असं करतच तिथून निघून जाते आणि ती परत परत आता गौतमला फोन ट्राय करू लागते. तर आता सखी निघून गेल्यावर आता कान्हा म्हणतो किरणला की सखीला टेन्शन येऊ नये म्हणून आपण हे सगळं असं हसण्यावर घेतलंय, पण हे जरा सिरियस आहे. तर आता किरण म्हणतो कान्हाला, मग आपण काय करूया. तर कान्हा म्हणतो, लपंडाव. नेमका कसला लपंडाव आहे हे आता आपण शोधून काढूया. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी आता गौतमला तिचं नाव घेते आणि म्हणते मनस्विनी. छान वाटतं ना ऐकायला. आणि मनस्विनी आता गौतमच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला म्हणते, काय रे तू लपंडाव संपवणार आहेस. आणि त्यानंतर तेजस्विनी आता मनस्विनीकडे बघते आणि तिला म्हणते, ए ताई बघ ना, तुझा धीर काय म्हणतोय, लपंडाव संपवणार आहे म्हणतो, तो पण कायमचा. आणि आता फायनली ही जी मनस्विनी असते आता इतका त्रास देते गौतमला, ती त्याचं तोंड वगैरे जोरात पकडते आणि म्हणते, सरकारचा लपंडाव तू संपवणार आहेस. गुड, व्हेरी गुड, गो अहेड. तुला जे वाटतंय ना ते तू सगळं कर. तुला माझा चेहरा जगासमोर आणायचा आहे ना, तसं कर, आण जगासमोर. नाही तर असं कर, तुझं जे काही जग आहे ना ते इथेच निर्माण कर. आणि त्यानंतर मनस्विनी आता धक्का देते गौतमला आणि त्याच्या शर्टाला आता ती हात पुसते आणि म्हणते, आय हेट दिस. आणि मनस्विनी तिच्या गुंडांना ऑर्डर्स देते आणि म्हणते, एक काम कर, याच्या वहिनीला सुद्धा इथेच बांध याच्या बरोबर. तर गौतम एकदम ओरडतो आता मनस्विनीवर आणि तो तिला म्हणतो, ए माझ्या वहिनीला हात लावायचा नाही. तर आता ही जी मनस्विनी असते ती म्हणते तेजस्विनीला, अरे बापरे ताई, भाऊजी तर रागवले. आणि गौतमचे हात आता प्रॉपर बांधून वगैरे ठेवले असतात तरीही तो आता मनस्विनीकडे डोळे काढून बघतो खूप रागात. तर आता मनस्विनी म्हणते गौतमला की काय रे असं काय करतोयस, इतक्या वर्षाच्या गप्पा पेंडिंग आहेत ना तुमच्या. मग काय करते मी, तुमच्या दोघांना सोबत बांधते, मग काय मारत बसा तुम्ही गप्पा. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यानंतर आता मनस्विनी गौतमच्या थोडं जवळ येते आणि त्याला म्हणते, काय रे ताईच्या भाऊज्या, इतक्या वर्षांनी भेटलाय ना तू, प्रेम उतू चाललाय मग काय ना ताई, इतक्या वर्षाने तिच्या दिऱ्याला भेटली आहे ना. आणि त्यानंतर आता मनस्विनी म्हणते गौतमला, आणि काय ना सोबत राहून रोज रोज मरण्यात काय गंमत आहे ना, हे सांगेल ना तुला ताई माझी. आणि त्यानंतर आता मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, अगं ताई तू तुझ्या या दिऱ्याला काय म्हणून हाक मारतेस ग. हो सॉरी, मारतेस काय, अगं मारायची सांग ना. आणि त्यानंतर आता मनस्विनी खोटं खोटंच आता गौतमला असं लाड करू लागते, ऍक्टिंग करू लागते ती ऍक्च्युअली तेजस्विनीची, आणि म्हणते, छोटे भाऊजी असंच म्हणायचीस ना ग. आणि त्यानंतर एकदम सिरियस होत आता मनस्विनी गौतमला म्हणते, जिवंत राहिलास तर भेटू परत. आणि त्यानंतर मनस्विनी तिथून जाणार असते. तर तेजस्विनी आता मनस्विनीला थांबवते आणि म्हणते, मनस्विनी. तर आता तेजस्विनी जवळ येऊन मनस्विनी म्हणते, आता बोला. तर आता तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, तिच्या पूर्ण मनातून निघत असतं. आता ती म्हणते, सगळा वेळ सारखा नसतो मनस्विनी, तुझी पण वेळ नक्कीच बदलेल. जे गौतम भाऊजींना तू दारूच्या आहारी जायला भाग पाडलंस, अजून उर्मिलाला तू तुझ्या हातचं बावलं केलंस, तुझ्यामुळे मीनाक्षीचं मूल गेलं, आणि परशु भाऊजीची सुद्धा तू खूप वाईट अवस्था केलीस. आणि माझी सखी, माझ्या पोटच्या मुलीला तू इतके वर्ष माझ्यापासून लांब ठेवलंस. या सगळ्यांचा हिशोब तुला लावावा लागेल. वेळ आहे ना, ते सगळ्यांचा हिशोब तुझ्याकडे मागेल मनस्विनी, पण तुझ्याकडे तेव्हा हिशोब द्यायला वेळ नसेल मनस्विनी.
आणि पुढे आता तेजस्विनी सांगते मनस्विनीला की तू एक गोष्ट विसरली असशील, पण आपण लहान असताना आपले बाबा आहे ते आपल्याला भगवद्गीता ऐकवायचे आणि सांगायचे जिथे कंस आहे तिथे कृष्णही असतो, इथे पण असंच होणार. आणि तुझ्यासारखा नीच नालायक वृत्तीचा नाश करण्यासाठी कल्कीचा जन्म हा होणारच. आणि तो दिवस ती वेळ नक्कीच येणार आणि तेही लवकरच, बघशील तू मनस्विनी. तर आता ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते ब्रिंग इट ऑन, म्हणजे ठीक आहे मी रेडी आहे यासाठी. आणि तिथून आता मनस्विनी निघून जाते. खरंच प्रेक्षकांना रुपाली भोसलेने कमाल ऍक्टिंग केली आहे. जेव्हा ती सरकारच्या भूमिकेत असते तेव्हा तिचा खूप राग येतो. तर आता ही मनस्विनी तिथून निघून जाते आणि तेजस्विनी आता भाऊजी भाऊजी असं करते आणि ती आता गौतमला म्हणते तुम्ही का आला तिथे. तर जो असतो मनस्विनीचा गुंड तो तिला आता पकडून ठेवत असतो. तर आता गौतम त्याच्यावर ओरडतो आणि त्याला म्हणतो ए सोड तिला. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी पाणी भरून तिच्या खोलीत तिने आणलं असतं आणि तितक्यात तिथे आता परीची आई येते आणि सखीला म्हणते अगं सखी गडबडीत आहे ना, माझ्याच्यानं पाणीच भरणं राहिलं ग. आता पोरं पण अजून शाळेत जायचेच आहे, अजून आमचं काही झालं सुद्धा नाही आंघोळ वगैरे, तुझ्याकडे आहे का ग पाणी, थोडं दे ना मला. तर आता सखी लगेच म्हणते हो हो दे दे आणि पटकन किचन मध्ये तिने आताच आणलेला जो गुंड असतो तो पटकन त्या परीच्या आईला ते देऊन टाकते. आता कान्हा सुद्धा आला असतो पाणी भरून आणि तो आता सखीकडे बघत असतो आणि बघा प्रेक्षकांना तो परिचय जाता जाता कान्हाला म्हणते कान्हा थोडंसं पाणी आहे ना अजून भरून ठेव. तर कान्हा म्हणतो हो भरतो हा भरतो. आणि परिचय निघून गेल्यावर आता कान्हा सखीला म्हणतो हे काय चाललंय तुमचं, आपल्याकडचं पाणी संपल्यावर काय करणार आहोत आपण. तर आता सखी म्हणते अरे आपण दोघंच आहोत आणि आपल्याला आता कितीचं पाणी लागणार आहे आणि असं पाणी साठवून ठेवून सुद्धा आपल्याला काय करायचंय, त्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना पाणी देऊन टाकलं तर काय हरकत आहे. आणि पुढे आता सखी म्हणते मी तर म्हणते की आपण दाभाडे मावशी आणि अजून कोणाला पाणी हवंय का ते बघूया, ते विचारून येऊ. तर आता कान्हा म्हणतो सखीला एक काम करा ना, त्यापेक्षा मी काय करतो 2 रिक्षा मागवतो आणि त्यावर एकीने असं भोंगा लावतो आणि सगळीकडे बोमलतो कोणाला पाणी हवंय का पाणी हवंय का असं करतो, चालेल का तुम्हाला. तर आता सखी सुद्धा कान्हाला म्हणते वा गुड आयडिया, ऑल राईट चालेल की मला. तर आता कान्हा म्हणतो सखीला तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी सगळे ड्रम माझ्या हाताने भरून ठेवले. तर आता सखी म्हणते थँक्यू हा थँक्यू कान्हा. तर कान्हा म्हणतो काय फक्त थँक्यू. मग आता सखी म्हणते कान्हाला मग काय तुला अवॉर्ड देऊ आता. तर कान्हा म्हणतो नाही अवॉर्ड नाही पण एक उपकाराची जाणीव असते ना. तर आता सखी सुद्धा आता परत कान्हाला म्हणते ओ म्हणजे तू जे काही हे पाणी भरून ठेवलं हे तू माझ्यावर उपकार केले म्हणून तू माझ्यासाठी पाणी भरून ठेवलंयस का. तर आता कान्हा म्हणतो एक मिनिट तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, एक म्हणजे जाणीव असते ना, एक हेल्प केली असं. तर आता सखी सुद्धा हसू लागते, ती आता मुद्दामच कान्हाची मजा घेत असते. त्यानंतर आता सखी कान्हाला समजावून सांगते आणि म्हणते कान्हा या साडीतल्या लोकांनी मला खूप समजावून घेतलंय रे, ऍडजस्ट करून घेतलंय आणि मी इथे कुठल्या टर्म्स आणि कंडिशनवर राहते तुला ते चांगलंच माहितीये आणि मी हे त्यांना सांगू सुद्धा शकत नाही आणि त्यांची हेल्प सुद्धा नाही करू शकत. मग आता काय थोडंसं पाणी दिल्याने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर काय हरकत आहे. तर आता कान्हाला सुद्धा सखीचे हे विचार पटतात आणि त्याला तिचं कौतुक वाटू लागतो. आता कान्हा सखीकडे बघत असतो आणि सखी आता एक बकेट घेऊन जाते सुद्धा विचारण्यासाठी आणि कान्हा मनात म्हणतो कमाल आहे ही सखी, सखी तू जे विचार करतेस ना ते नक्कीच होईल. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि म्हटल्याप्रमाणे आता मस्त तेजस्विनी आणि गौतमच्या गप्पा चालल्या असतात. ऑफकोर्स आता इतक्या वर्षांनी ते भेटले असतात. तर आता काय होतं तेजस्विनी सगळं सांगून टाकते गौतमला की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तेजस्विनीच आली होती सखीला रक्त देण्यासाठी. आणि गौतम म्हणतो आता तेजस्विनीला काय बोलतेस, तरी मला संशय आलाच होता ग वहिनी, कारण त्या दिवशी ना सगळ्या गोष्टी खूप विचित्र घडत होत्या. आणि गौतमला आता वाईट वाटतं आणि गौतम म्हणतो वहिनी त्या दिवशी फक्त तू माझ्या हाताच्या अंतरावर होतीस, मला तेव्हा जरा जरी कल्पना आली असती ना तर मी त्याच दिवशी त्या सरकारचा मुखवटा फाडला असता. अगं सखीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय त्या बाईने आणि आयुष्यभर माझी बबडी आईच्या प्रेमासाठी. आणि गौतम आता ठरवतो आणि गौतम म्हणतो पण आता नाही, आता मी ठरवलंय बास वहिनी, आता आपण इथून निघूया. ज्या दिवशी सखी तुला बघेल ना त्या दिवशी तिला जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट मिळाली असं तिला वाटेल. आणि पुढे आता गौतम सखीबद्दल तेजस्विनीला सांगू लागतो आणि तो म्हणतो की वहिनी आपली सखी आहे ना ती खूप गोड आहे ग, आणि त्या दिवशी जेव्हा ती लग्नासाठी तयार होत होती त्या दिवशी तर खूप मस्त दिसत होती ती, खूप छान. तर आता तेजस्विनी विचारते गौतमला की भाऊजी सखीचा नवरा कसा आहे. तर आता गौतम सांगू लागतो तेजस्विनीला की तिथे सुद्धा नशिबाने तिला साथ नाही दिली. अगं तिचा जो नवरा आहे ना तो सरकारच्या हाताखालचा बावला आहे आणि त्या सरकारने पेरलाय तिला तिच्या आयुष्यात, तो काय सुखी ठेवणार आहे आपल्या सखीला. तर आता तेजस्विनीला आणखीच काळजी वाटू लागते सखीची. पण बघत राहा प्रेक्षकांना इथे आता काय होतं लगेच सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की कान्हा आता सखीला खूप हसवत असतो, तो तिला ऑलरेडी खूप आनंदात ठेवत असतो. तर इथे सखी सगळ्यांना विचारायला जात असते चाळीत कोणाला पाणी हवंय का म्हणून आणि कान्हा सुद्धा आपल्या डोक्यावर हंडे ठेवतो आणि तो असं बाईच्या आवाजात गवळण म्हणत असतो सखीला हसवण्यासाठी. आणि तसं होतं सुद्धा, सखी खूप हसत असते. आता हे बघून सानप काकांची बायको सुद्धा हसते कानावर. तर कान्हा म्हणतो बाईच्या आवाजातच काय हसताय तुम्ही माझ्यावर, मी ना माझ्या बायकोला नाव सांगेल.
तर आता सखी आणखीच हसू लागते. तर तिथे काय होतं, साडीतली एक बाई येते आणि सखीला विचारते, कुठे चालली आहेस तू? तर सखी म्हणते, मी दाभाडे मावशींकडे चालली आहे. ऍक्च्युली त्या एकट्याच असतात ना. म्हटलं तर कशा भरतील पाणी, तर म्हटलं एक कळशीभर पाणी त्यांना द्यावं. तर दुसरीकडे आता कानाने त्याच्या जवळची एक जी हंडी असते भरून ठेवलेली, तो दुसऱ्या बाईला देतो साडीतल्या, आणि ती सुद्धा आता कानाला थँक्यू म्हणते. तर आता कानाजवळचं सुद्धा पाणी आता देऊन झालेलं असतं, तरी आता काना चालला जातो. तर ही जी चाळीतली बाई असते ती सखीला म्हणते, अगं राहू दे ना दाभाडे मावशींकडे नको जाऊस, मी घेते हे पाणी. मावशीने तर सगळं पाणी भरलंच असेल, मी आता त्यांच्याकडे जाणारच होते, पण अगं सखी माझ्याकडे बिलकुल पाणी नाहीये. आता बघ, ही कळशी तू त्यांना देणार आणि ही कळशी त्या मग मला देणार, त्यापेक्षा तू मलाच दे नाही, काय म्हणते सखी? तर आता सखीला काही समजत नाही. तितक्यात आता कान्हाची एंट्री होते एक बकेट घेऊन, ज्यात पाणी भरलं असतं. आणि कान्हा आता म्हणतो, ती काही म्हणत नाहीये, हे घ्या पाणी हवंय ना तुम्हाला? आता ही बाई म्हणते, थँक्यू कान्हा, तू किती काळजी घेतोस रे सगळ्यांची, तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळू दे. आणि असं म्हणत आता ही बाई तिथून चालली जाते. त्यानंतर आता कान्हा म्हणतो सखीला, चला दाभाडे मावशींना पाणी देऊन येऊ. आणि कानासमोर निघाला असतो तर सखी कानाला आवाज देते आणि म्हणते, हे बघ, ती आता स्वतः जवळची भरलेली हंडी दाखवते. तर कान्हा म्हणतो, अरे हो. आणि कान्हा आता सखी जवळची हंडी स्वतः घेतो आणि परत आता तो गवळण म्हणून बाईच्याच आवाजात आता सखीला आणखी हसवू लागतो. तो सखीला इथे हसवत असतो, पण इथे आता सीन शिफ्ट होतो की तेजस्वीने आता हे ऐकून की सखीचा नवरा चांगला नाहीये, ती रडू लागते. पण आता गौतम तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अगं वहिनी, धीर नको ना सोडूस, अगं आधी तू एकटी होतीस, पण आता मी आलो इथे, अगं मी आहे ना, आपण दोघं मिळून इथून बाहेर पडूया आणि जाऊन लवकरच लगेच सखीला भेटूया. तिला कळलं पाहिजे, ज्या आईच्या मायेसाठी ती तरसली होती ते तिची खरी आई जिवंत आहे, आणि जिला ती तिची आई समजते ती तिची खरी आई नाहीच आहे. पण आता इथे तेजस्विनी खूप रडत असते. आता इथे तेजस्विनीला सुद्धा बांधून ठेवलं असतं. तर हा गौतम म्हणतो, वहिनी, तू, मी आणि सखी आपण तिघं मिळूनच त्या सरकारचा पर्दाफाश करू शकतो, तरच आपण सगळे सुखी राहू शकणार आहे. आणि तिने सुरू केलेला लपंडाव आपल्याला आता संपायचा आहे वहिनी. तर तेजस्विनी म्हणते, अहो भाऊजी, काहीही उपयोग नाहीये याचा, मी एकदा इथून पडून जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि तेजस्विनी दाखवते सुद्धा की तिने कुठून जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि पुढे आता तेजस्विनी म्हणते, पण काहीच उपयोग नाही झाला. तर गौतम आता म्हणतो, नाही वहिनी, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू, तू आजूबाजूला बघ काही मिळतंय का. आणि गौतम आता खूप झटपट करत असतो आणि तितक्यात त्याच्या हाताला बांधलेली एक दोरी आहे ती सुटते. आणि बघत राहा प्रेक्षकांना, आता पटकन गौतम स्वतःची सुटका करतो आणि त्यानंतर आता तो तेजस्विनीच्या हाताला जे बांधलं असतं ते सुद्धा तो सोडतो. तेजस्विनी ऐकत नाही तरी सुद्धा, आणि ती म्हणते, नाही नाही भाऊजी, नको, राहू द्या, तुम्हाला माहिती नाही ती मनस्विनी कशी आहे. आणि गौतम आता तेजस्विनीला म्हणतो की वहिनी तू चल, आणि तो तिला घेऊन जाण्याचा परत तिथून प्रयत्न करतो. पण आता तेजस्विनी काहीच ऐकत नाही आणि म्हणते, नाही नाही भाऊजी, नाही, तुम्ही जा इथून, तुम्ही ऐका माझं इथून निघणं खूप कठीण आहे. सरकारच्या एका फोनवर सखीचं काय होईल काही सांगता येत नाही, तिची माणसं सगळीकडे धावतील, भाऊजी ऐका, सखीच्या जीवाला धोका आहे. आणि तेजस्विनी आता गौतमला म्हणते की त्यापेक्षा तुम्ही बाहेर जा आणि सगळी परिस्थिती तुमच्या हातात घ्या, आणि हे सरकारचं गुपित तुम्ही सखीला सांगा, तिचा जो काही राग आहे तो निघेल माझ्यावर, आणि मला मान्य आहे, मला सवय झाली आहे. भाऊजी, मी त्रास सहन करेल, तुम्ही जा इथून प्लीज, माझ्या सखीला त्रास होता कामा नये, माझ्या सखीला जाऊन सांगा, तिला जाऊन सांगा भाऊजी की तिची आई, तिची खरी आई जिवंत आहे, आणि तिच्या मनातल्या द्वेषाची जागा प्रेमाने घेऊ दे, आणि आईसाठी तिचं प्रेम परत फुलू दे. आणि त्यानंतर तेजस्विनी गौतम समोर आता हात जोडते आणि म्हणते, भाऊजी, माझ्या सखीचा सांभाळ करा, काका नाही मामा म्हणून तुम्ही तिचा सांभाळ करा. तर गौतम आता तेजस्विनीला म्हणतो, वहिनी तू काही काळजी करू नको, तू चल माझ्या बरोबर, मी आहे ना, अगं चल, तू चल, असं म्हणत आता गौतम हिला नेणार असतो तेजस्विनीला बाहेर. तिथे आता मनस्विनीचे गुंड येतात आणि त्यांच्या हाती आता गण असते. पण तरी हे बघत राहा प्रेक्षकांना, आता गौतम त्याची सुटका इथून करणार आहे आणि चाळीत सुद्धा तो जाऊन पोहोचणार आहे. तर तेजस्विनी आता गौतमच्या मागे लपते आणि त्यातला एक गुंड आता गौतमला असा पकडतो. तर गौतम म्हणतो, वहिनीला काही करू नको तू. तर हा जो गुंड असतो तो गौतमचा डोकं त्या चेअरवर आपटतो जोरात 2-3 वेळा. आणि तेजस्विनी भाऊजी असं म्हणत इकडे तिकडे ती आता बघू लागते. तर तिला तिथे एक पडलेली काठी दिसते आणि तिच्यात कुठून काय जाणे तिच्यात हिंमत येते आणि ती पटकन ती काठी उचलून त्या दुसऱ्या गुंडाच्या हातावर मारते आणि त्याच्या हातून ती जी गन पडली असते ती गन आपल्या हाती घेते. आणि तेजस्विनी या दोघाही गुंडांना आता भीती दाखवू लागते गन थ्रू आणि म्हणते, भाऊजींना सोडा तुम्ही. तर आता गौतमने तेजस्विनीचा हात पकडला असतो आणि तो म्हणतो, वहिनी चल. तर तेजस्विनी ऐकत नाही आणि म्हणते, नाही भाऊजी तुम्ही जा. तर आता गौतम ओरडतो सुद्धा आणि म्हणतो, वहिनी चल म्हटलं ना. तर इकडे काहीच आता परत तेजस्विनी ऐकत नाही आणि म्हणते शेवटी ती, तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही जा. आणि परत आता रडत आता तेजस्विनी म्हणते, जा ना भाऊजी तुम्ही जा इथून. तर गौतम म्हणतो आता तेजस्विनीला की वहिनी मी आता तर जातोय इथून, पण मी परत इथे येणार सखीला घेऊन, तुझ्या मुलीला घेऊन. आता तुझी मुलगीच तुला इथनं सोडवेल, तुझी सखी. असं म्हणत आता गौतम तिथून निघून जातो. आणि जाता जाता आता तेजस्विनी गौतमला म्हणते, मी वाट बघेल भाऊजी त्या क्षणाची.
आता गौतमच्या डोक्याला सुद्धा लागलं असतं आणि इकडे आता गुंड सुद्धा काही करू शकत नाही, कारण तेजस्विनीने त्यांच्यासमोर बंदूक पकडली असते. आता गौतम तिथून निघून गेल्यावर हे गुंड तिच्यावर ओरडतात, तर तेजस्विनी घाबरतच म्हणते, मी गोळी झाडेला तुमच्यावर, तुम्ही भाऊजींना जाऊ द्या. आणि तेजस्विनीमुळेच अशी आता गौतमची तिथून सुटका होते. आणि त्यानंतर आता तेजस्विनी या गुंडांना म्हणते, माझे भाऊजी गेले तिथून, आता तुमच्या सरकारचा खेळ संपला. आणि बिचारी तेजस्विनी आता इथे खूप खुश होते. पण हे गुंड आता जोराजोराने हसू लागतात आणि तेजस्विनी जवळचे ते गण हिसकून घेतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतम आता चाळीत पोहोचलाय. धावत पडत त्याचा जीव वाचवत तो आता सखीच्या दारातून उभा होतो आणि सखीला हाक मारतो. तर सखी आणि कान्हा दोघेही बाहेर येतात आणि आता गौतमची हालत बघून दोघांनाही आश्चर्य वाटतं. तर सखी आता गौतमला आत घेऊन येते आणि म्हणते, बस इथे. अरे काका, तुला किती लागलंय, काय झालंय तुला? आणि कान्हा सुद्धा म्हणतो, तुम्ही फोनवर काय बोलत होता ते यांच्याशी? तर गौतम कान्हाला म्हणतो की मला माझ्या बबडूशी एकट्यात बोलायचंय, तू बाहेर जा. तर सखी आता कान्हाला त्याचा इशारा करते आणि जायला सांगते बाहेर. तर कान्हा आता बाहेर चालला जातो आणि गौतम आता सखीला लगेच सांगायला लागतो आणि म्हणतो, बबडू, मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. पण सखी काही ऐकत नाही आणि म्हणते, काका एक मिनिट थांब, मला काही लावू दे, तुझ्या डोक्याला पाणी तरी आणू दे मला. तर गौतम म्हणतो, अगं आई, खूप महत्वाचं आहे. तर सखी काही ऐकत नाही. आधी तिला वाटत नसतं की इतकं इम्पॉर्टंट असणार म्हणून, आणि ती आता जाते पाणी आणण्यासाठी गौतमसाठी. तितक्यात आता गौतमला या मनस्विनीचा फोन येतो. तर गौतम तिचा फोन घेत नाही आणि कट करतो. तितक्यात ही मनस्विनी आता गौतमला एक व्हिडिओ पाठवते. तर बघत राहा प्रेक्षकांनो, त्यामध्ये तिने असा व्हिडिओ पाठवला असतो की गौतमची जी मुलगी असते कुल्फी, ती आता काहीतरी मोबाईल बघत असते आणि मनस्विनी दुरूनच तिच्यासमोर तिने अशी गन ठेवली असते. आणि असा घाबरवणारा व्हिडिओ आता मनस्विनी त्याच्या फोनवर पाठवते आणि हा व्हिडिओ बघून गौतमला धक्का बसतो. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की गौतम फोन करतो मनस्विनीला आणि म्हणतो, कुल्फीला काहीच करायचं नाही, अगं ती लहान आहे. तर मनस्विनी म्हणते, मला लहान मुलांना मारण्यात खूप मज्जा येते. आणि त्यानंतर आता सखी विचारते गौतमला, काय झालं काका, कोणाशी बोलत होतास? तर गौतम सांगतो, तुझ्या आईशी. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सखीला काहीतरी स्वप्न दिसतं भयंकर असं, आणि सखी धावत पडत मनस्विनीच्या बंगल्यात येते आणि तिच्या पायात पडते आणि तिला म्हणते, प्लीज हेल्प मी. तर त्यावर आता ही मनस्विनी प्रॉपर्टीचे पेपर्स समोर करते आणि म्हणते, आधी तू यावर सह्या कर. आणि सखीचे केस खूप विस्कटलेले असतात आणि ती खूप टेन्शन मध्ये असते आणि तिला लागलेलं सुद्धा असतं. तर बघूया प्रेक्षकांनो, असं काय झालंय सखीसोबत आपल्याला लवकरच उद्याच्या भागात कळेलच. आणि गौतम आता बाहेर सुटल्यावर काही ना काही तर नक्कीच करेल या मनस्विनीचा चेहरा सखीसमोर आणण्यासाठी. तर बघूया प्रेक्षकांनो काय होणार आहे. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. आजचा भाग शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.